आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अंकित म्हणतोय तेच करावं लागेल का मला? नाही, ती मुलगी सुंदरी सुखी व्हावी असं मला वाटत असेल तर मला हेच करावं लागेल. मॅडम मला माफ करा. मला मान्य आहे की मी आदित्य सरांच्या सांगण्यावरून मॅडमला औषध देत होतो जेणेकरून त्यांची मेमरी परत येऊ नये म्हणून. अनु परत आली आहे आणि तिची मेमरी परत आल्यावर तुम्ही तिला सावीबद्दल सगळं सांगणार आहात. एकदा का सावीनं अनुला आई म्हणून स्वीकारलं म्हणजे सुंदरी आणि धनंजय लग्न करायला मोकळे. नाही नाही, सुंदरीच्या घरच्यांनी किती केलंय माझ्यासाठी, मी फक्त त्यांचा फायदा घेते. मला आता सुंदरीसाठी करायला हवं. त्यांच्या उपकारांची परतफेड मी करणार. मॅडम, अनु मॅडम, अहो आज लवकर उठलात, काय झालं? तुमची तब्येत ठीक नाहीये का? डोळे सुजलेले दिसतात. नाही ग, नाही, बरी आहे मी. नाही, ते तुमच्या गोळ्या वगैरे पण घेऊन आले होते आणि काल रात्री तुम्हाला बोलायचं होतं आणि आपलं बोलणं झालं नाही. परत मी ऑफिसला गेले तर बोलायला जमणार नाही म्हणून आले होते. काय बोलायचं होतं? हो, म्हणजे बोलायचं होतं, म्हणजे बोलायचं आहे. बोला ना मग. सुंदरी, तू माझ्यासाठी खरंच खूप केलंयस का? म्हणजे आधी मला शोधण्यासाठी दिवसाची रात्र केलीस, अंकितच्या विरोधात जाऊन तू माझ्यासोबत उभी राहिलीस, त्या साहेबाला गजाआड केलं, या घरात मला सुखरूप आणलंस, माझी आणि माझ्या मुलीची भेट घडवलीस. तिने मला ओळखलं नाही पण तू घडवलीस. हा बरोबर आहे मॅडम, हे माझं कर्तव्य होतं म्हणून मी केलं. पण तुम्ही आता हे सगळं का बोलताय? कारण हीच फॅक्ट आहे, जे आहे ते आहे ना. नक्की काय बोलायचं होतं तुम्हाला? सुंदरी, म्हणजे तू असं ठरवलंयस ना की जोपर्यंत माझी मेमरी परत येत नाही तोपर्यंत तू सावीला खरं काही सांगणार नाहीयेस. हो, कारण हेच बरोबर आहे आणि आपण जर असं नाही केलं तर खूप मोठी रिस्क आहे. आणि तुम्ही काळजी नका करू, आपण लवकरात लवकर तुमची ट्रीटमेंट चालू करू, म्हणजे तुमची मेमरी परत नाही आली तर. मॅडम, तुम्ही असं नेगेटिव्ह का बोलताय? कारण मला या प्रश्नाचं उत्तर हवंय की जर का माझी मेमरी परत नाही आली तर सावीला आपण खरं काय ते कधीच सांगणार नाही आहोत का? असं नाहीये, पण नेमकं तुम्हाला काय बोलायचंय? मला मेमरी परत येण्याची वाट बघायची नाहीये. आली तर आली, नाही तर नाही. मी एक निर्णय घेतलाय. कोणता? आजपासून मी तुमच्या सगळ्यांपासून लांब जाऊ. अंकित म्हणजे तुमच्यासाठी जो आदित्य, त्याच्याबरोबर संसार थाटायचाय सावीला सोबत घेऊन. मी, माझा नवरा आणि आमची मुलगी. तुम्ही काय बोलताय? आदित्य सोबत संसार करणार आहात तुम्ही? काल तर सगळ्यांसमोर उघड पडलं ना की तो माणूस किती नालायक आहे. तर शक्यच नाहीये. असेल, आदित्य म्हणून तो माझ्याशी वाईट वागला असेल, पण अंकित म्हणून तो पहिले काही दिवस माझ्याशी चांगला वागलाय. जेव्हा मी त्याच्यापासून पळून जायचा निर्णय घेतला तेव्हा तो माझ्याशी वाईट वागायला लागला. त्याच्या या बारीक सारीक गोष्टींकडे मी दुर्लक्ष करून त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. आणि हा निर्णय ऐकल्यावर त्याला आनंदच होईल. तो माझ्याशी चांगलं वागायला लागेल, सावी आमच्या सोबत असेल, सावी बघेल ना तिचा बाबा माझ्याशी कसा वागतो, ती माझ्याशी चांगलं वागायला लागेल, आम्ही सगळे एकत्र आनंदात राहू.
हो पण मॅडम तुम्हाला कळत कसं नाहीये, त्याचं तुमच्यावरती प्रेम नाहीये. त्याला फक्त आणि फक्त तुमची मालकी हवी बास, आणि विकृत माणूस आहे तो. तुम्हाला कळतंय का, तुमची मेमरी परत यावी म्हणून नव्हता ट्रीटमेंट घेतो, तुम्ही बरं होऊ नये म्हणून तो ट्रीटमेंट घेत होता. हो पिनाक सुंदरी, पुन्हा माझ्या नवऱ्याबद्दल असं काही बोललीस तर मी खपवून घेणार नाही. तर काय बोलताय तुम्ही? तुम्ही मला सांगा, हे सगळं तुम्ही कोणाच्या दबावाखाली करताय का? त्या आदित्यने हे सगळं करायला सांगितलंय का? ठीक आहे, मी आता जाऊन त्याला. एक मिनिट थांब. का मी असं करेन? मला स्वतःचे विचार नाहीयेत? माझी मेमरी गेली पण बुद्धी आहे ना. हा निर्णय मी पूर्ण शुद्धीत राहून घेतलाय. मला माझ्या नवऱ्याबरोबर आणि मुलीबरोबर संसार करायचा आहे, तुमच्या सगळ्यांपासून वेगळं राहून. नव्याने आयुष्य सुरू करायचंय, आमचं तिघांचं जग निर्माण करायचंय. तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो, मला कोणी रोखू शकत नाही. अहो पण मॅडम तुम्ही. ठीक आहे, मी तुम्हाला अडवणार नाही, पण मग सावीचं काय? तिला हे सगळं कसं सांगणार आहात? तिचं काय अनु मॅडम? तसं असेल तर तिला इथेच राहू दे ना. अहो हे कसं शक्य आहे? अहो अनु मॅडम, सावी आदित्यपासून लांब जाऊ शकत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. आणि जरी तुम्ही सावीला घेऊन गेलात तर तिला तिथे तुम्ही काही सांगितलं आणि पुन्हा तिला काही त्रास झाला तर, तिला या सगळ्याचा मोठा धक्का बसला तर तुम्ही तिचा विचार का नाही करत आहात? मी तिची खरी आई आहे हे तू विसरलीस का? किती दिवस ती सख्या आईपासून लांब राहणार आहे? आणि ही सगळी कारणं शोधून काढतीयस का? का असं तर नाही ना, तुला सावी सोडवत नाहीये? नाही, असं काही नाहीये. बरोबर आहे, मी तिची खरी आई नाहीये ना. ठीक आहे, सावी बाबतीत कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे, पण मला स्वतःला सावीपासून तोडण्यासाठी थोडा वेळ द्या. कारण मला माहिती आहे, एवढ्या लवकर सावी तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा, एकमेकींमधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि मी फक्त एवढंच सांगेन की ती तुम्हाला आपलं म्हणेपर्यंत मला थांबू द्या. नंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे.